हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर चला आता ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. सकाळी झाडलोट झाल्यानंतर फरची वगैरे पुसून घेतली आणि बरंच अजून काम राहिलेलं आहे बरं का घर आवरायचं. तर हा टेबल दिसला असेल, टेबल खूप जुना आहे, तो जरा इग्नोर करा, तो काढून ठेवणार आहे नंतरने. पण म्हणलं सुरुवात तर करावी पहिल्यांदा पूजेपासून. आणि घर अजून आवरायचं राहिलेलं आहे बाकी, पण आता आवरणार आहे दसऱ्यापर्यंत आपलं कंप्लीट होऊन जाईल. तर कसं होतं सगळीकडे लक्ष देणं आणि माझं शिलाईचं काम करणं आणि सगळ्या गोष्टीला वेळ लागतो बरं का. तर ब्लॉग यायला पण उशीर झालेला आहे. ज्या ताई नवीन असेल दादा त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायची आणि कमेंट भरभरून सगळ्यांनी करत जावा. म्हणजे कसं होतं मलाही हुरूप येतं जास्त तुमच्यापर्यंत छान छान असे ब्लॉग घेऊन यायला. तर तुम्ही सगळ्यांनी नक्कीच कमेंट वगैरे करत जा आणि ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जा. चुका झाल्या तरी सांगायचे बरं का. तर पूजा करताना मला आता 10 दिवस आपल्याला देवांना हात लावायचे नाहीत. तर म्हणजे आता ह्यावेळेस 10 दिवसच होणार आहेत. त्यामुळे मी काय केलं की पहिल्यांदा चहा केला. परीची पप्पांची आंघोळ झाली होती तर एका साईडला चहा ठेवला. पूजा झाली होती माझी आणि बाहेरची रांगोळी वगैरे काढायची राहिली होती. तर तुम्ही म्हणता साडी का नव्हती घातली. तर कसं होतं घरातले व्हाईट आज पांढरी साडी होती. तर पांढरी साडी घालणार होते, पण एकदम म्हणलं पहिल्यांदा आपली ही सगळी कामं करायची म्हणली की पांढऱ्या साडीला हात लागतो चुकून. तर लाल कलर मला कसं सवय आहे हात पुसायचे पदराला, त्यामुळे म्हणलं नकोच. पूजा वगैरे करून घेतली आणि सकाळची खूप गडबड असते आणि मेन माणसाला म्हणतात ना, मेन आपणच आहे घरातलं. तर सगळी कामं ही आपल्यालाच करावं लागणार होती. त्यासाठी मी साडी घातली नाही. साडी तुम्हाला दिसणार आहे पण पूर्ण ब्लॉग नक्की तुम्ही पहा. तर व्हाईट कलरची साडी मी घातलेली बरं का, पण पूजा करताना नव्हती घातली. आणि तुम्हाला सांगायचं एक महत्त्वाचं म्हणजे की मी बघा तुम्हाला ह्या दिव्यामध्ये असा हार्ट शेप दिसत आहे. तर पूजा करून एक 10 मिनटंसुद्धा नव्हते झाले आणि रांगोळी वगैरे काढस्तोपर्यंतच मी लगेच त्याला फुल आलं होतं. खूप छान वाटलं बरं का मला. आणि मला काय ना काय तरी अशी म्हणजे प्रचिती येत असते प्रत्येक पूजेमध्ये. खरंच खूप छान वाटतं असं. आणि परीचं चालू होतं कपाटावरून घ्यायचं का, तर तिचे कपडे खूप असे अस्तव्यस्त झाले होते. तर तिने आपले कपडे व्यवस्थित तिचे लावले आणि त्यानंतर मी बघा साडी घातली होती व्हाईट कलरची आणि चालली होती फराळाचं आणण्यासाठी. पण असं झालं की ते मॉल जे आहे आमच्या इथलं ते बंद होतं. त्यामुळे परत रिटर्न आलो. त्यानंतर आल्यानंतर आज कामाचं शेड्यूल सगळं वेगळंच होऊन बसतं बरं का. असं सण वगैरे असेल ना तर म्हणावं असं काही होत नाही आपल्याला, ज्या टायमिंगला आपण करतो काम. माझ्या बाबतीत तर असंच होतं, सण असला ना की माझे शिलाईचं गिऱ्हाईक सारखं चालू असतं ये जा करणं. त्यामुळे माझे वेळेवर कधीच कामं होत नाहीत. तर मी तिथून आल्यानंतर मला वाटतं 3-3:30 वाजता मी कुकरला एक रताळे शिजायला टाकलं होतं आणि फक्त दूध आणि रताळे तेवढंच खाल्लं होतं. बाकीचं काही फराळ केलं नव्हतं. ते पण मला 3 वाजले बरं का. सकाळी चहा पिली होते. चहा पिल्यानंतर माझं चालू होतं तुमच्याशी गप्पा मारत मारत म्हणलं परीचा अभ्यास चालला होता आणि माझा फराळ करायचा. हॅलो नमस्कार. तर बघा आता मम्मी चाललेलं आहे कटिंग करायची. तर बघा आज आहे व्हाईट कलर, नवरात्रीचा पहिला कलर आहे बघा आज. आणि मम्मीने घातलेली व्हाईट साडी. आता मम्मी दुसऱ्यांच्या बी साड्या हे करते, कटिंग चाललेली करायची. बाहेर बघा पाऊस पण आत्ताच पडत होता, आता जरा थांबलेला आहे. सारखं सकाळ तर सर्व साड्यांना मी कट करून घेतलं आणि फॉल लावण्याचं काम चालू होतं माझं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग पाहायला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा नवीन असलेल्यांनी बरं का. आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी भरभरून अशा कमेंट करत जावा. तर चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग पाहायला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचे सगळ्यांनी. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.